नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक आज एक चांगल्या प्रकारची वैयक्तिक पत्रकारिता करतायत, ज्यातून या महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या गोष्टी बोलणं आवश्यक आहे, ज्या योग्य गोष्टी बोलणं आवश्यक आहे ते बोलतायत. रविराज साबळे असतील, त्रिशूळ पाटील असतील, अगदी आता मुक्ता कदम असेल, यांच्यावरती FIR फाटणे असेल, नोटिसा असतील, अशा प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली आपण सर्वांनी ऐकलेली आहे, पाहिलेली आहे. हे लोक महाराष्ट्राच्या हितासाठी जे आवश्यक आहे ते बोलतात. यांच्यासारखे अनेक लोक आहेत जे हे काम करतायत आणि यांच्या वतीनं योग्य माहिती आपल्याला भेटते आणि त्यावरती लोकांचा विश्वास आहे. हे असं कशामुळे झालं? मुळामध्ये हे यामुळे झालं की जी मूळ पत्रकारिता आहे, जे न्यूज चॅनल आहेत, या लोकांनी चुकीची माहिती द्यायला सुरुवात केली किंवा मग सरकार धार्जिनी माहिती द्यायला सुरुवात केली, किंवा सरकारच्या दबावाखाली येऊन आपले चॅनल चालले पाहिजेत, मोठमोठ्या पगार आहेत आपल्या कर्मचाऱ्यांना, ते सगळं सांभाळता आलं पाहिजे, मोठा निधी शासनाकडून त्यांच्या पक्षाकडून भेटला पाहिजे, या अनुषंगानं सरकारला अनुकूल असेल असं, विशिष्ट पक्षाला अनुकूल असेल असं, अशा पद्धतीची माहिती, अशा पद्धतीच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. आणि मग योग्य माहिती जनतेपर्यंत येत नसल्यामुळं हे जे काही युट्यूबर्स आहेत, सोशल मीडियावरती काम करणारे लोक आहेत, यांच्या माहितीला महत्व प्राप्त झालं. लोक त्यावरती विश्वास ठेवायचा चालू केले आणि त्यामध्येच रविराज साबळे पाटील असतील, त्रिशूळ पाटील असतील, मुक्ता कदम सारखी आमची बहीण असेल, या सर्वांनी महाराष्ट्रभरामध्ये ज्या गोष्टी योग्य आहेत, ज्या गोष्टी महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, त्या पोहोचवण्याचं काम केलं आणि लोकांनीही त्यांना प्रचंड असं प्रेम दिलं. का दिलं? लोकांना हे पटू लागलं की हे जे बोलतायत ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे. हे जे बोलतायत ते सरकार ज्या ठिकाणी चुकल ते बोलतायत. हे जे बोलतायत ते नियमाला धरून आहे, जे सत्य आहे त्याला धरून आहे, जे असत्य आहे त्याच्या विरोधामध्ये. आणि मग ह्यांची प्रसिद्धी वाढल्याच्या नंतर, ह्यांचा रिस्पॉन्स वाढल्याच्या नंतर शासन प्रशासन यांच्या माध्यमातून त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या. मला सुद्धा अनेक धमकीचे फोन आले, परंतु माझ्यावरती कुठली कायदेशीर कारवाई झाली नाही, कुठली मला नोटीस आली नाही, कुठली FIR फाटला नाही. आणि नॉर्मली फोन येतात. मुंबईहून सुद्धा 2-4 दिवसापूर्वी फोन आला मला, तुम्ही हिंदुत्व विरोधी काम करताय. तर त्या व्यक्तीला मला सांगावं असं वाटतं की मी हिंदू आहे. प्रथम, माझी आळंदीच्या वारीमध्ये दिंडी आहे, मी दिंडी चालक सुद्धा आहे. मला वाटतं इतकं पुरेसं आहे की मी वारकरी आहे, माझ्या गळ्यामध्ये माळ आहे आणि मी हिंदू आहे सांगण्याचं इतकं पुरेसं आहे. पण हे मी सांगावं कोणाला पटवून ह्याची गरज पण नाही. परंतु काही लोकांची धारणा अशी असेल की सरकारच्या विरोधामध्ये बोलणं म्हणजे हिंदूच्या विरोधात बोलणं, तर ते गैर आहे. आज जे सत्तेमध्ये आहेत त्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही बोलतोय. बरं, सरकारच्या विरोधामध्ये बोललंच पाहिजे का? तर हो, बिलकुल बोललं पाहिजे. सरकारनं योग्य दिशेनं आपली जी काही राजकीय वाटचाल आहे किंवा मग आपला कारभार आहे तो चालवावा, यासाठी सरकारच्या चुका सरकारला आणून देण्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये पत्रकारांनी बोललंच पाहिजे. आता आम्ही फार मोठ्या प्रमाणात पत्रकार नाहीत, परंतु जे योग्य आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून हे असंख्य लोक करतात. आणि यापैकीचे हे 3 लोक आहेत, मुक्ता ताई आहेत, त्रिशूळ पाटील आहेत, रविराज साबळे आहेत, यांच्यावरती कारवाई झाल्या. त्या अनुषंगाने ही चर्चा सगळी होती. सरकारमधल्या लोकांनी किंवा त्यांना पाठबळ देणाऱ्या लोकांनी, जसं रविराज साबळे म्हणतात षंडभक्त, तसं लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की ही सरकारच्या विरोधामधली भूमिका आहे, भाजपच्या विरोधामधली नाही, शिवसेनेच्या विरोधामधली नाही, किंवा राष्ट्रवादीच्या विरोधामधली नाही. तुम्ही आता सत्तेमध्ये आहेत म्हणून तुम्हाला वाटतंय की तुमच्या विरोधामध्ये, उद्या काँग्रेस बसेल, उद्या मनसे बसेल, उद्या उद्धव ठाकरे शिवसेना बसेल, उद्या सत्तेमध्ये कोणीही बसेल, सरकारला प्रश्न विचारणं हा मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकार आहे आमचा, जनतेचा, की जे तुम्ही चुकीचं करताय त्याला विरोध करणं आणि तुम्ही आणखीन समाजासाठी चांगल्या गोष्टी कराव्यात यासाठी सूचना देणं हे महाराष्ट्रातला नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ह्या कर्तव्यापासून तुम्ही त्यांना वंचित ठेवू शकत नाही.
आणि मग कोणी आपली भूमिका मांडली आणि त्याचे जर तोंड दाबायचे असतील तर हे लोकशाहीला अभिप्रेत आहे का? हे सगळं हुकुमशाहीमध्ये चालतं. म्हणजे हे सर्व करत असताना भाजपचा प्रसार, भाजपला पाठिंबा द्यावा का देऊ नये हा जास्तीचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा का नाही देऊ नये हा जास्तीचा प्रश्न आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यावा का नाही देऊ नये हा जास्तीचा प्रश्न आहे. एक पक्षाची विचारधारा आहे, त्याप्रमाणे मतदार म्हणून कोणी या बाजूने राहील, कोणी त्या बाजूने राहील, हा टॉपिक वेगळा झाला. सरकारच्या विरोधामध्ये बोलत असताना ज्या लोकांनी सरकारला मतदान केले, सरकारमधल्या पक्षाला मतदान केले, ते सुद्धा लोक सरकारला जाब विचारू शकतात. आणि खरं तर जाब विचारता आला पाहिजे, मोकळेपणाने विचारता आला पाहिजे. हे वातावरण पूर्वी नव्हतं. सरकारच्या विरोधामध्ये कुणी कितीही टोकाच्या गोष्टी बोलल्या तर त्यांच्यावर कुठली कारवाई व्हायची नाही. आता सर्रास कारवाई होते, भीव दाखवलं जाते, धमक्या दिल्या जातात. आता माझ्यासारख्या माणसाला जर कोणी धमकी दिल्यानं सांगितलं की तू ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी जातोस, आम्हाला माहिती आहे, तुला लेकरं बाळ आहेत, नीट हिशोबानं बोल, आणि जर मला भीती वाटली तर मी स्वाभाविकपणे आपली लेकरं बाळ आहेत बाबा, संसार आहे बाबा, कोणी हाणलं मारलं केलं काही झालं म्हणून कुठं नाही करत बसा, असा विचार करणारे असंख्य लोक असतात ना. आणि मग त्याला बरंच काही बोलायचंय पण ते भीतीने बोलू शकत नाहीत. परंतु असेही लोक आहेत जे घाबरत नाहीत. तुम्हाला हाणायचे हाना, मारायचे मारा, काय करायचे करा, जे सत्य आहे, जे योग्य आहे ते आम्ही मानणार, हे म्हणणारी लोक आहेत. आणि मग असे काही जे काही युट्यूबर्स आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करणारे लोक आहेत, या लोकांच्या पाठीमागं आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. गरज पडेल तिथं आपल्याला रस्त्यावरती उतरता आलं पाहिजे, ह्या योग्य भूमिका घेणाऱ्या लोकांच्या समर्थनामध्ये. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेला विनंती असणार आहे की यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक महाराष्ट्र हितासाठी काही भूमिका मांडतायत आणि त्यांना जर अडचणी निर्माण होत असतील तर त्यांच्या समर्थनामध्ये आपणही गरज पडल्यास रस्त्यावरती उतरलं पाहिजे. आणि शेवटी सर्वांचाच हा मूलभूत अधिकार आहे की आपण आपलं मत लोकशाहीमध्ये मांडू शकतो, मांडता आलं पाहिजे मोकळेपणानं. ते वातावरण आज नाही, ते वातावरण बदललं पाहिजे. आणि त्यासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी आवश्यकतेनुसार, गरजेनुसार तुम्ही आम्ही सर्वांनीच रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. अगदी रविराज साबळेच्या संदर्भामध्ये आपण ऐकलं, त्यांच्या विरोधामध्ये काही गोष्टी झाल्या. त्रिमूर्ती पाटलाच्या संदर्भात नंतर आपण ऐकलं. आता अगदी मुक्ता कदम आचारसंहिता भंग केला या नावाखाली त्याच्यावरती FIR फाडला गेला. म्हणजे ज्या वेळेला निवडणुका आहेत त्यावेळेला जर कोणी माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या परिसरामध्ये पैसे वाटत असेल आणि मी ते जर बोललो तर आचारसंहिता भंग म्हणून जर माझ्यावर कारवाई होणार असेल तर जे लोक हे पैसे वाटतायत त्यांच्यावर कारवाई करायची. म्हणजे किती विसंगती आहे, ही व्हायला नाही पाहिजे. सरकारने सुद्धा, सरकारमधल्या माणसांनी सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे की लोकांना अधिकार आहे बोलण्याचा, त्यांना बोलू द्या, त्यातून काय घेता येतं घ्या आणि काय सुधारणा करता येतात ते करा, ते आवश्यक आहे. सरकारमधल्या लोकांनी, त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनीही त्या गोष्टी समजून घ्याव्यात. आणि महाराष्ट्रानं सुद्धा हे समजून घ्यावं की अशी जर मुस्कटदाबी होणार असेल, कोणाचे आवाज बंद केले जाणार असतील तर त्या आवाजाच्या पाठीमागं आपल्याला खंबीरपणे उभारता बनवलं पाहिजे. आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.